नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे कारण की खूप मुलांच्या परीक्षा आहेत. CBT2 आहेत. CBT2 आहे मुलांची. CBT1चा रिझल्ट पण लागत नाही आणि पेशन्स खूप आता पोरांनी ठेवलाय. पण आता शेवटी मन पण लागणार नाही कारण की खूप वेळ झाला. CBT1चा रिझल्ट लागला नाही आणि CBT2चा पण तुम्हाला स्टडी करायला लागेल. तर आम्ही पण स्टडी आमच्या टायमाला पण असं फेस करायला लागलेलं आम्हाला आणि तुम्हाला पण म्हणजे ते फेस करायला लागते. पण स्टडी तर करावं लागेल तुम्हाला. त्याशिवाय म्हणजे कोणतं ऑप्शनच नाही. आमची जानेवारीमध्ये झाली, नोटिफिकेशन आलं होतं आणि एक्झाम डिसेंबरमध्ये झाली होती. विचार करा किती आम्ही म्हणजे पेशन्स ठेवलेला. तर तुम्ही का नाही ठेवू शकत. मी CBT2 जून मध्ये मे बी झाली होती. तसं तुम्हाला पण ठेवायचं आहे. तुम्ही ठेवतील त्यानंतर एक्झाम तुम्ही पास होतील. तुम्हाला ऑप्शन नाही म्हणजे अभ्यास तर करावा लागेल. म्हणून कंटिन्युटी ठेवा अभ्यासामध्ये. मन थोडं लागत नसेल तर फ्रेश होऊन व्हा, एक मूवी वगैरे बघा, थोडं कुठं फिरून या. पण जास्त असं टाइम वेस्ट नका करू. ची कंटिन्युटी ठेवा. भले 2 तास करा आणि रोज करा. आणि खूप पोरांना ते ट्रेडच्या बद्दल मेसेज आलेला आहे. तर तुम्ही तो म्हणजे चेक करा. जीमेलला किंवा SMS आला असेल तर ट्रेड सिलेक्शन साठी आलेला आहे. तर ते नक्की तुम्ही हे करा, कन्फर्म करा. आणि त्यानंतर रिझल्ट आता कधी लागू शकतो. रिझल्ट तर आता मे बी जूनच्या म्हणजे एंडिंग पर्यंत किंवा या महिन्यामध्येच म्हणजे लागू शकतो रिझल्ट, जर जास्त लेट नाही झालं तर. कारण की रेल्वेचा काही भरोसा नसतो, म्हणजे कधी पण ते सरप्राईज देतात. तर जेवढा आम्हाला एक्सपिरियन्स आहे ना रेल्वेबद्दल, म्हणजे आम्ही स्टडी केलेलं आहे त्याच्याबद्दल, तर ते कधी पण म्हणजे असं सरप्राईज देतात का नोटीस काढतात आणि त्यानंतर 1 महिन्यात एक्झाम आहे म्हणून तुम्ही अभ्यास चालू ठेवा तुमचा. आणि माझा एक मित्र आहे तर त्याचं पण म्हणजे LT मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि तो पण आता ट्रेनिंगला आलाय. माझी ट्रेनिंग चालू होती आणि तो पण आलेला आहे. तर त्याच्याबद्दल पण म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स जो असेल काय म्हणजे कसं स्टडी, तुम्ही इम्पॉर्टंट जे टॉपिक असतील ज्याच्याने तुम्हाला म्हणजे मदत होईल तर त्याबद्दल म्हणजे मी याला विचारणार आहे आणि तो पण थोडा आता सजेस्ट करेल तुम्हाला. हा माझा मित्र आहे, त्याचं पण सिलेक्शन झाले. तर त्याच्याकडून जाणून घेऊया का म्हणजे आता पोरांनी काय केलं पाहिजे. ज्यांचं म्हणजे त्यांना कन्फर्म आहे कसं त्यांचं CBT2ला सिलेक्शन होईल, म्हणजे असं पास होतील एक्झाम. आणि ज्यांना डाऊट असेल का त्यांचं होणार नाही CBT1, तर त्यांनी काय केलं पाहिजे. तर काय सांगते याच्याबद्दल. नमस्कार मित्रांनो. तर माझं नाव ओमकार केशव देशमुख आणि 2024च्या ALP RRB ALP मध्ये मुंबई डिव्हिजन मध्ये माझं सिलेक्शन झालं. तर त्याच्या आधी माझं तुला कॉंग्रॅच्युलेशन. खूप स्टडी केला तू पण आणि सिलेक्शन घेतलं. थँक्यू. तर माझं सर्वांना एकच सांगणे की ज्यांना पण कोणाला डाऊट आहे किंवा डाऊट नसेल, सध्या तर तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स आहे. जर आमची जरी प्रोसेस तुम्ही बघितली तरी पूर्ण 2 वर्षाच्या 2 वर्षाची होती जास्तच ती प्रोसेस चालली आहे. त्याच्यामुळे पेशन्स ही एक त्यातली पायरी आहे असं आपण समजू आणि सर्वांनी त्याच्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन कन्फर्म होणार आहे, सिलेक्शन इन द सेन्स CBT1 ज्यांची कन्फर्म क्लिअर होईल, 45+ ज्यांचे मार्क्स असतील, तर त्यांनी UR मध्ये UR मधून त्यांचं कन्फर्म आहे. त्यांचं कन्फर्म आहे. तर त्यांनी प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते डेली प्रॅक्टिस केली पाहिजेत. आणि प्रिव्हियस इयरचे फक्त RRB ALPचेच क्वेश्चन न प्रॅक्टिस करता CGL चे काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा जे नॉर्मल लेवलचे असतील. त्याच्यानंतर NTPC चे काही नॉर्मल लेवलचे क्वेश्चन्स असतील ते पण प्रॅक्टिस त्याच्याबरोबर हाय पण नाही, बेसिक येते. बेसिक थोडंफार हे करू शकता. जर टाइम असेल तर करा तुम्ही. आता तुमच्याजवळ टाइम आहे, रिझल्ट नाही लागत. जसं तुमचा रिझल्ट लागेल ना तसं म्हणजे जेवढा तुम्ही केलेलं आहे ते रिव्हिजन पहिले करा. त्याच्यानंतर एक मेन गोष्ट म्हणजे बुक ऑफ रॉंग्स. जे क्वेश्चन्स तुमचे रॉंग होत आहेत ते क्वेश्चन्स एक बुक तयार करा, एक वही तयार करा, त्याच्यामध्ये ते नोट डाऊन करत राहा आणि त्याच क्वेश्चनच्या टॉपिक्सची प्रॅक्टिस वेळोवेळी करत राहा. आणि ज्यांना डाऊट असेल आमचं CBT1 होईल का नाही त्यांच्यासाठी काय सांगतो. ज्यांना डाऊट आहे की CBT1 क्लिअर होईल किंवा नाही होईल त्यांनी पण प्रॅक्टिस चालूच ठेवा. कारण जी नेक्स्ट 2026 ची 11,000 ALP ची भरती येते, त्याच्यानंतर टेक्निशियनची आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने पण तुमचं तयारी होतच आहे. कारण त्याच्यामध्ये पण मॅथ्स आहे, त्याच्यामध्ये पण रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये पण बेसिक सायन्स येणारच आहे. त्याच्यामुळे त्याची पण प्रॅक्टिस तुमची सायमल्टेनियसली चालूच आहे. म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे का ड्रीम आहे लोको पायलट व्हायचं, त्यांनी फक्त हेच करा, कंटिन्यू करा स्टडी. आणि ज्यांना दुसऱ्या इकडे जायचं असेल, दुसरी एक्झाम द्या तुम्ही, त्याचा अभ्यास करा मग जर वाटत असेल तर. आणि हा पण थोडा थोडा करत जा. तुम्हाला म्हणजे असं थोडं 1-2 महिने भेटले तर तुम्ही कव्हर करू शकता. पेपर 2 असतो CBT2 मध्ये का ट्रेड टेस्ट असते, ती क्वालिफाय होत नाही तो पण आपण
CBT 1चा पेपर म्हणजे चेक नाही होत. तर तुम्हाला जर वीक असेल टेक्निकल तर तुम्ही कोर्स घ्या सरळ. म्हणजे जर डिझेल मेकॅनिक होती तर डिझेल मेकॅनिक वाल्यांनी तर आता कोर्स असतात, नीरज सरांचा पण आहे. बाकी दुसरे तुमचा जर तुम्हाला कोणतं आवडलं तर तो घेऊ शकता तुम्ही. आणि मागच्या इयरचे जे क्वेश्चन आहेत ते आधी बघा, त्यानुसार म्हणजे कोर्स घ्या त्यांचा. आणि बुक वगैरे घेऊ शकता तसं. आणखी ट्रेड हा खूप इम्पॉर्टंट आहे. तू पण ट्रेड बद्दल काय सांगशील? ट्रेड बद्दल हेच सांगेल की जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ट्रेड मध्ये आलेले ते मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर युट्यूबला वेगवेगळ्या टीचर्सचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. एखाद्या गोष्टीमध्ये डाऊट असेल तर ते रिपीटेड लेक्चर्स बघायचे आणि ते डाऊट सॉल्व्ह करून प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस बरोबर. करत राहायचे. आणि आता तुमच्याजवळ टाइम आहे, तुम्ही एक टार्गेट ठेवा. हा एवढं टार्गेट आहे माझा, आज हा टॉपिक करेन, त्यानुसार स्टडी करा. आणखी आता वेळ आहे तर तुम्हाला म्हणजे जी वीक टॉपिक असेल तर तो पण तुम्ही आता कम्प्लीट करू शकता. म्हणून हे लक्षात ठेवा आणि अभ्यास करत चला. कारण की खूप आता जॉबचं म्हणजे खूप हे चालू आहे, जॉब भेटत नाही. तुम्हाला आता तुमच्या हातात आहे, तुम्ही घेऊ शकता इझी, म्हणजे एवढे काही हार्ड नाही. आम्ही केलंय, पास केलंय एक्झाम, तुम्ही पण करू शकता. Exam मध्ये काय हार्ड अँड फास्ट रॉकेट सायन्स तर नाही. तेच नाही, जे आपण शिकलोय लहानपणापासून हो. 10वी पर्यंत तेच आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, सायन्स आहे. फक्त आपल्याला एवढेच की प्रॅक्टिस पाहिजे, आपले जे मिनिमम क्वेश्चन्स रॉंग व्हायला पाहिजे. सर्वात सोपी गोष्ट सांगू का तुम्हाला कोणती आहे? तर स्टडी करणे. काय आहे, आपल्याला एका खुर्चीवर बसून, टेबलावर बसून एक स्टडी करायचे. तुम्हाला एवढा म्हणजे स्टडी बद्दल कठीण वाटत असेल तर ते तुमच्या आई वडिलांना बघा, जे एवढे मेहनत करतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत करत असतात. ते किती म्हणजे कठीण आहे. आपण पंख्याखाली साधं बसू नाही शकत अभ्यासासाठी. आणि मॅक्झिमम लेवल पण अभ्यास नाही करायचा आणि जास्त कंटिन्यू पण नाही बसायचं. एक दोन वगैरे घेऊन इथं 1-2 तासातच म्हणजे बसायचं, जास्त पण बसत नव्हतं. तुम्ही पण म्हणजे असं बसू शकता. 4-5 जास्त, याचा अभ्यास जास्त आपल्याला नाही केला तरी होईल. म्हणजे 4-5 तास जर तुम्ही दिले ना, जर पहिल्यापासून तुमचा स्टडी असेल तर त्यानुसार तुम्ही 4-5 तास देऊ शकता. बाकी वेळ दुसरा पण करू शकता तुम्ही, काय करायचं असेल. पण जसं एक्झाम डेट आली तर मग तेव्हा जोरात तयारी करा आणि पूर्ण झोकून द्या स्वतःला. एवढंच सांगेन. आणि व्हिडिओ पण खूप मोठी झाली आहे, एंड करेन. आणि कोणते टॉपिक बद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. तर थँक्यू.